तुम्ही माझ्याकडे कशाच्या प्रॉब्लेमसाठी आले होते? मी तसाच तुमचा 10 वर्षापासून पेशंट आहे आणि आता मागच्या 4-5 वर्षापासून आमची इच्छा होती, आम्हाला एक मुलगा आहे अगोदर आणि दुसऱ्या मुलाची आमची इच्छा होती. दुसरं बाळ काही होऊ, मुलगा मुलगी काही होऊ, त्याच्यात काही घेणं नव्हतं आपलं. पण 2 मुलं पाहिजे म्हणून आम्ही ट्रीटमेंट सुरू केली होती. अगोदर एका मॅडमकडे होत्या, म्हणजे जिथं अगोदर ट्रीटमेंट होती इन्फर्टिलिटी सेंटरमध्ये. नाही, त्याच्या सुरुवातीला आम्ही ट्रीटमेंट कुठं घेतली? डॉक्टरचं नाव नका सांगू. नाही, जिथं आमचं पहिलं बाळ होतं ट्रीटमेंट तिकडेच घेतली होती. तिथं आम्हाला मग ते सिकल सेलचा हे निघालं आणि ते आम्हाला मिसकॅरेज करायला लागलं. मिसकॅरेज झालं त्याचं. बरोबर. मग तिथून नंतर मग आलंच नाही 2 वर्ष. मग आम्ही एका नामांकित डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली, इन्फर्टिलिटी स्पेशालिस्टची. 7-8 महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतर रिझल्ट काही आला नाही. मग त्यांनी आम्हाला सांगितलं का तुम्ही एक्सरे करा. एक्सरे केल्यानंतर मग ते निघालं का तुमची फॅलोपियन ट्यूब ब्लॉक आहे बा, आपल्याला ऑपरेट करून ते मोकळी करावं लागते. मग ऑपरेशन करायच्या नावानं आम्ही तिथून निघून आलो. ऑपरेशन करायची आमची अजिबात इच्छा नव्हती, कारण एक बाळ आहे बा आणि त्या दुसऱ्या बाळासाठी गरज नसताना कशाला आपल्या शरीराला दुखापत करून घ्यायची, म्हणून आम्ही ते सोडलं आणि मग तुमच्याकडे आलो. तुम्हाला सांगितलं का आम्हाला डॉक्टरनं अशा प्रकारे सांगितलं का बा तुम्हाला ट्यूबल ब्लॉकेज आहे, फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असल्यामुळे ऑपरेशन करावं लागते. त्याच्यामुळे आम्ही ट्रीटमेंट बंद केली तिथली. तुम्ही मला 3 महिन्याचा कालावधी दिला. 3 महिने 3-4 महिने माझ्याकडे घ्या. मग तुम्ही ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर 1 महिना औषध दिले, पूर्ण गेली आणि तिसऱ्या महिन्यात आम्हाला रिझल्ट आला. 3ऱ्या महिन्यात कन्सिव्ह झालं आणि तिथून मग आम्ही डिलेव्हरीचं पूर्ण समजा म्हणजे प्रेग्नन्सी पिरियडचं 9 महिन्याचं औषध होतं हे पूर्ण तुमच्याकडूनच घेतलं. बरोबर. मग ड्युरिंग प्रेग्नन्सी असताना बाकी इतर कुठल्या मेडिसिन डॉक्टरांचे घेतल्या का मग तुम्ही? नाही, मेडिसिन नाही घेतले आम्ही डॉक्टरांचे. फक्त सुरुवातीला 3 महिन्यात प्रोजेस्टेरॉनचे इंजेक्शन घेतले आम्ही. डॉक्टरांनी 6 इंजेक्शन सांगितले होते, तेवढेच घेतले गेले. आणि औषधं फक्त लिहून द्यायचे पण ते काही आम्ही आणली नाही आणि घेतली नाही. होमिओपॅथी पूर्ण घेतली तुम्ही त्याच्या? होमिओपॅथीचं पूर्ण होमिओपॅथीचं औषध घेतलं. बाळाची हेल्थ वगैरे कशी आहे आता? एकदम बाळाची तब्येत चांगली आहे. बाळाची आई पण चांगली आहे? बाळाची आई पण चांगली आहे आणि तुम्ही खूप आनंदी आहे? आणि मी पण आनंदी आहे. होमिओपॅथीचा धन्यवाद. होमिओपॅथीचे धन्यवाद ना. होमिओपॅथीचे धन्यवाद.